आपल्यासोबत आहे तृप्ती देसाई. तृप्ती देसाई जी काय सांगाल, आता पुन्हा एकदा पुणे हादरलेलं आहे, अशा प्रकारची हो. घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे, काय म्हणायचंय नक्की? मला आता पर्वती भागातून फोन आलेला होता आणि तिथे अशी माहिती मिळते की 9 वर्षाची जी अल्पवयीन मुलगी आहे तिच्यावर एका वृद्धानेच जे आहे ते बलात्काराचा प्रयत्न, अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण बघतो की पुणे हे गजबजलेलं पर्वतीसारखा जो भाग आहे, पुणे हे सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं. पुणे तिथं काय उणे म्हटलं जातं, शिक्षणासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि तिथे आता लहान मुलींवरच जे आहे ते अत्याचार व्हायला लागले, तर मग कायदा सुव्यवस्था काय करतेय, पोलीस काय करतायत? कारण आता 1 मेला आपण बघितलं की महाराष्ट्र दिनाला ज्या पद्धतीनं नसरापूरची घटना घडली, त्याच्यानंतर 4 दिवस उलटत नाहीयेत आणि हे प्रकरण घडतंय. म्हणजे पुण्यामध्येच घडतंय. आणि आता सुद्धा लोक रस्त्यावर उतरतायत कारण लोकांना माहितीये की न्याय लवकर मिळतच नाहीये. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा प्रकरण जातं, मग पोलीस कस्टडी असेल, न्यायालयीन कोठडी असेल, मग फास्ट ट्रॅक कोर्टात जरी प्रकरण असलं तरी 15 दिवसाच्या 1 महिन्याच्या तारखा असतील, तारीख पे तारीख हे चालू राहतं आणि न्याय लवकर मिळत नाही. कुठल्याही आरोपींना शिक्षा होत नाही, फासावर लटकवलं जात नाही आणि अशा घटना वाढत जातात. आता प्रत्येकाला भीती निर्माण झाली आहे. एका मागोमाग एक आपण या घटना पुण्यामध्ये आता लागोपाठ बघत आहोत. हो. पुण्यामधला कायद्याचा धाक हा कायमचा संपलाय म्हणायचा का आपण आता? पुण्यामध्ये आता मुली ज्या काही आहेत त्या पूर्णपणे असुरक्षित आहेत असंच म्हणावं लागेल. कारण नसरापूर तर ग्रामीण भाग होता, परंतु तिथंही भर दिवसात ही घटना घडली होती. आणि पर्वती भाग जर तुम्ही बघितला तर स्वारगेट पासून साधारण 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि गजबजलेला जो भाग आहे तिथं हे होतंय. म्हणजे मग पुणे पोलीस काय करतायत? पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाहीये का? गुन्हेगार का घाबरत नाहीये? आणि न्यायालयात किंवा ही जी कायद्याची आपल्याकडे जे काही प्रक्रिया आहे किंवा जी काही कलमं आहेत ती कुठंतरी शिक्षा देण्यासाठी अपुरी आहेत किंवा लवकरात लवकर शिक्षा होत नाही, त्यामुळे अशी विकृती वाढत चाललेली आहे. 60 तर होतच वर्षाची नाहीये. पण एक मुख्य सवाल असा आहे की एकीकडे आपण बघतोय की लाडकी बहिणीसाठी एवढा मोठा खर्च केला जातोय, पण त्या बहिणी सुरक्षित नाहीयेत, त्या चिमुकल्या सुद्धा सुरक्षित नाहीयेत. तर या चिमुकल्यांना आता वाचवण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? लाडकी बहीण योजना तुम्ही आणली महिलांसाठी, त्यासाठी महिलांनी आभार मानलेले आहेत. परंतु त्याच लाडक्या बहिणींच्या जर मुली त्या सुरक्षित नसतील तर तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल. आम्ही परवापासून सांगतोय की मजबूत एखादा कायदा करणं गरजेचं आहे. शक्ती कायद्याचा मसुदा तयार आहे, तो मंजूर असेल तर त्याची अंमलबजावणी का होत नाहीये? त्यासाठी विशेष अधिवेशन का बोलवलं जात नाहीये? पोलिसांना स्ट्रिक्टली आदेश का दिले जात नाहीयेत? कारण अशा जर घटना वाढत चालल्या तर प्रत्येक घरातल्या महिला, प्रत्येक घरातले पुरुष जे आहेत ते आपल्या घरातल्या मुली असुरक्षित आहेत म्हणून रस्त्यावर उतरतील. आणि मग लोकांकडून काहीतरी चुकीचं होण्याचं तुम्ही वाट बघताय का? कारण जर शिक्षा जर कायद्याने होत नसेल तर मग कोणीतरी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करतो आणि एखादा कोणीतरी चिडला आणि त्यांनी जर उद्या कायदा हातात घेतला आणि काही चुकीचं केलं तर मग परत त्याला शिक्षा देण्याचं किंवा कायद्याने धडा शिकवण्याचं काम पोलीस करणार. पण पोलिसांनी पोलिसांचं काम करावं आणि पोलिसांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. पण त्यासाठी कायद्यात बदल होणं गरजेचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा आपण बघतो की आता नसरापूर प्रकरणात नेमलंय. उद्या कदाचित या भागात सुद्धा लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील, आरोपीला अटक झालेली असली तर पुन्हा घोषणा होईल. पण फास्ट ट्रॅक कोर्ट पुण्यामध्ये नाहीच आहे. ते तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन कधी करणार? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 15-15, 20-20 दिवसानंतर तारखा पडतात. फास्ट ट्रॅक कोर्टचा अर्थ फास्ट प्रकरण चालवणं आहे आणि मग त्याच्यात दररोज सुनावणी होणं गरजेचं आहे. दररोज सुनावणी झाली तर महिन्याभराच्या आत निकाल लागू शकतो. पण या बाबतीत सगळीकडे प्रशासन उदासीन दिसतंय आणि म्हणूनच आमच्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत, जसं फडणवीसांनी सांगितलेलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवली जाईल, परंतु आपण आता बघतोय की पुन्हा त्याला 5-6 दिवसाची नसरापूर प्रकरणामध्ये पुन्हा 5-6 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. तर कायद्यामध्ये बदल तर होणं तर आपण म्हणू शकतो की एक स्वप्न असण्यासारखंच आहे. परंतु आता रस्त्यावर आता उतरलेली आहेत माणसं, सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. नेते का उतरत नाहीयेत? आज चित्रा वाघ झाल्या, बाकीच्या सुद्धा नेत्या आहेत, तुमच्यासारखी सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्हाला काय वाटतं, सत्तेतल्या जे महिला नेत्या आहेत त्या का नाही उतरत आहेत रस्त्यावर? नाही, त्यांना ऑलरेडी सत्ता मिळालेली आहे. ज्याच्यासाठी त्यांची धडपड चाललेली होती, आंदोलनं आणि रस्त्यावर कधी उतरलं जातं? जेव्हा विरोधी बाकावर असतात, विरोधी पक्षात असतात. एकदा सत्ता मिळाली, एकदा पदं मिळाली तर मात्र कुणी रस्त्यावर उतरत नाही. उलट सत्ताधारी पक्षातल्या किंवा राजकारणी सगळ्याच लोकांनी जर आवाज उठवला, त्यांनी जर ठरवलं
तर बऱ्याच गोष्टी तिथे कायद्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, पण त्यांची मानसिकता कुठंतरी दिसत नाही आणि म्हणूनच शक्ती कायद्याची पण अंमलबजावणी 2-2, 3-3 वर्ष का होत नाहीये, तर यासाठी राजकीय लोक जे आहेत ते उदासीन कुठंतरी दिसत आहेत. महिला नेत्या, महिला आमदार निवडून आलेल्या आहेत, पण त्या कुठंतरी कमी पडताना दिसत आहेत आणि म्हणूनच आता लोकांनीच रस्त्यावर उतरायचं ठरवलंय. लोकांचा जो संताप आहे, लोकांचा जो आक्रोश आहे तो आपण बघतोय आणि जर प्रत्येक घरामध्ये जर आहे ती सुरक्षिततेची भावना तयार झाली तर आता लोक ऐकणार नाहीत. मग लोकांना कायदा हातात घ्यावा लागेल आणि मग मात्र पोलिसांसमोर ते आव्हान असेल. त्याच्या आधीच पोलिसांनी जी आहे ती कायदा सुव्यवस्था कशी नीट राहील, आपल्या इथे मुली कशा सुरक्षित राहतील, प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या पद्धतीचे आदेश देणं, मुलींच्या बाबतीत जे आहे ते मग निर्भया पथक असेल किंवा दामिनी पथक असेल त्यांची गस्त वाढवणं हे सगळंच करणं आता गरजेचं आहे. नक्कीच आपण हीच अपेक्षा करू की कायद्याचा धाक पुण्यामध्ये निर्माण होईल आणि कुठेतरी आता या चिमुकलींवर आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबतील. धन्यवाद तृप्तीजी, LS मराठीशी संवाद.